तू रे माझा मित्रच्या आजच्या भागाची सुरुवात होते अर्णव आणि शिर्केपासून. तर आता वल्लरी भेटलेली असते मध्य रस्त्यामध्ये. तर आता अर्णव म्हणतो तुम्ही गाडी घेऊन घरी जा असं म्हणतो अर्णव. आम्ही मी तुझ्यासोबत येतो चल असं म्हणतो अर्णव. आणि तिच्या गाडीमध्ये उदयकांत लपलेला असतो. तर आता वल्लरी खूप घाबरते आणि म्हणते अरे नको, तुमचं काही काम असेल तर जा ना तुम्ही असं म्हणते ती. नाही आमचं काही काम नाही, मी घरीच चाललोय, चल मी तुला सोडतो असं म्हणतो अर्णव. नाही नको, मला काहीतरी महत्वाचे फोन कॉल्स करायचे म्हणून म्हंटल हो तू पुढे असं म्हणते वल्लरी. तर आता अर्णव म्हणतो मी गाडीमध्ये बसतो, तू तुझे महत्वाचे फोन कॉल्स करून घे, डोंट वरी असं म्हणतो अर्णव. ह्या वेळेला तुला एकटं नाही सोडणार, चल असं म्हणतो अर्णव. बरं असं म्हणते वल्लरी. इट्स ऑलरेडी टू लेट मामी, ओके चल पटकन असं म्हणतो अर्णव. तुम्ही कार घेऊन जा घरी, उद्या ऑफिसला भेटू असं म्हणतो अर्णव. तर आता वल्लरीच्या कारमध्ये जाऊन बसणार असतो अर्णव. तर आता वल्लरी खूप जास्त घाबरलेली असते आणि तिथेच लपलेला असतो उदयकांत. तर उदयकांत पाठीमागच्या सीटमध्ये येऊन झोपतो. अर्णव गाडी मारायला बसतो आणि बाजूलाच वल्लरी सुद्धा बसते आणि पाठीमागे उदयकांत बसलेला असतो. आता शिर्के घेऊन जातो आपली गाडी, झाले कॉल्स असं म्हणतो अर्णव. करते ना मी नंतर असं म्हणते वल्लरी. ऐक असं म्हणते आता वल्लरी. मामी मला जरा मिरर ऍडजस्ट करायचा आहे असं म्हणतो तो. माझा हात खूप जास्त दुखतोय, लॉक झाला इथे असं म्हणते आता वल्लरी. नाटक करत असते सगळं उदयकांतला लपवण्यासाठी. खूप घाम येत असतो तिला. तर आता अर्णव म्हणतो काय ग मामी एवढा घाम काय येतोय तुला? नाही बहुतेक माझी शुगर डाऊन झाली असेल, मला कसं तरी होतंय असं म्हणते वल्लरी. ठीक आहे असं म्हणतो अर्णव. ओके ना हो असं म्हणतो तो. हो हो असं म्हणते आता वल्लरी. तर आता अर्णव घेऊन जात असतो वल्लरीला गाडीमधून. गाडी चालवत होतो आणि पाठीमागे उदयकांत लपलेला असतो. आता राज शिर्क्यांचं घर दाखवलंय तर तुला बरं वाटतंय ना असं म्हणतो आकाश ईश्वरीला. तर तिथेच रमाकांत आणि नम्रता सुद्धा असतात. तर ईश्वरी म्हणते हो बरं वाटतंय. मला कसं कळलं नाही, मी पण बाहेरच बसलो होतो ना असं म्हणतो रमाकांत. म्हणजे मी बाहेरच बसलो होतो, मला नाही कळली पडली ते असं म्हणतो रमाकांत. आणि कुठे चालला होता तुम्ही दोघे असं म्हणतो रमाकांत. उदयकांत काकांचा पत्ता मिळालाय असं म्हणते ईश्वरी. अर्णव सर त्यांनाच शोधायला गेले तसं म्हणते ईश्वरी. काय असं म्हणतो रमाकांत. शिर्के सरांचा फोन आला म्हणूनच सर घाईत निघून गेले असं म्हणते ईश्वरी. काका त्या उदयकांतला तुमच्याशी काय प्रॉब्लेम होता एवढा असं म्हणतो आकाश. काय प्रॉब्लेम नाही रे, आयुष्यभर स्वतः काही केलं नाही आणि मी काही केलं ते सांगितलं तर पटायचं नाही, मग गेले वाईट मार्गावरती फक्त लोभापायी असं म्हणतो तो. प्रत्येकाला आपल्या कुकर्मांची शिक्षा भोगावीच लागते, कदाचित त्याचा आजचा दिवस असेल असं म्हणतो तो. खरं आहे असं म्हणते ईश्वरी. एनिवेज मॉमला यायला एवढा वेळ का लागतोय असं म्हणतो आकाश. ईश्वरीसाठी काय औषधं सांगितली होती डॉक्टरांना विचारून, एलिबेस रोडला होती तिथून यायला इथे एवढा वेळ असं म्हणतो आकाश. वल्लरी आता 2 तासापूर्वी माझ्या समोरून गेली तू इथून असं म्हणतो रमाकांत. मी म्हणालो ना आता मी बसलो होतो बाहेर, माझ्या समोरून गेली ती असं म्हणतो रमाकांत. मी पाहिलं ना तिला असं म्हणतो तो. नाही मॉम तेव्हा नव्हती घरी असं म्हणतो आकाश. अरेच्छा मग मी कोणाला पाहिलं असं म्हणतो रमाकांत. काका असं म्हणते नम्रता. तुम्ही चुकून अनिता ताईंना पाहिलं असेल, ती आमच्या घरी काम करायला येते ना, त्याच काम संपवून बाहेर पडल्या होत्या असं म्हणते ती. असं कसं होईल, ती चालत नाही गेली, ती गाडीत नाही गेली माझ्या समोर असं म्हणतो रमाकांत. व्हॉट असं म्हणतो आकाश. मामी अजून का नाही आल्या असं म्हणते ईश्वरी. बाबांनी खरंच मामीनं पाहिलं की आणखीन कोणाला? पण आकाश भाऊजी म्हणतायत तसं जवळच्याच एलबीएस चौकातून त्या इथे का नाही आल्या तसं म्हणते ईश्वरी. काय प्रकार आहे हा असं म्हणते ईश्वरी. तर आता अर्णव आणि वल्लरी आलेले असतात घरी. तर उदयकांत मात्र पाठीमागेच लपलेला असतो गाडीच्या. तर आता दोघेही खाली उतरतात, अर्णव आणि वल्लरी. चल मामी असं म्हणतो अर्णव. तू ना पुढे असं म्हणते वल्लरी. तर ती तिथेच थांबते आता, कारण उदयकांत असतो ना पाठीमागे गाडीमध्ये लपलेला. तर उदयकांत आता बसतो, वल्लरी इकडे तिकडे बघायला लागते. तर आता दरवाजा उघडते ती गाडीचा. या बाहेर या असं म्हणते आता वल्लरी. तर आता उदयकांत बाहेर येतो आणि आता ती जाते त्याला पाठीमागे घेऊन. तर तिथेच रमाकांत असतो. तर रमाकांतला कोणीतरी पळून जाताना दिसतं. तर तिथेच वल्लरी सुद्धा असते. तर वल्लरी येते तिथून. रमाकांत बघतो तिला. तर ती लपून छपून येत असते. तर आता रमाकांत येतो आणि वल्लरी समोर थांबतो. खूप घाबरलेली असते वल्लरी. इतक्या रात्री अंधारात काय करतेस इथे असं म्हणतो रमाकांत. ते मी बाहेरून आले ना, गाडी घेऊन गेले होते असं म्हणते वल्लरी. गेटमधून कोण बाहेर गेला होता असं म्हणतो रमाकांत. बाहेर असं म्हणते वल्लरी. बाहेर कोणीच नाही गेलं असं म्हणते ती. अर्णव गाडीतून उठून गेला आत असं म्हणते ती. अच्छा असं म्हणतो रमाकांत. मी आलेच असं म्हणून वल्लरी आतमध्ये जाते. तर रमाकांतला डाऊट आलेला असतो. सावकाश असं म्हणतो तो. वाटेत कुठेतरी कुणीतरी बांबू ठेवले बघून जा असं म्हणतो रमाकांत. नाहीतर लागेल असं म्हणतो रमाकांत. हो असं म्हणते आता इथे वल्लरी. तर आता ती तिथून निघून जाते. खूप जास्त विचार करत असतो आता रमाकांत. तर इकडे तिकडे बघायला लागतो तो, काय हा प्रकार म्हणून. तर तो खूप जास्त विचार करायचं दाखवलंय. वल्लरी खूप जास्त घाबरून आतमध्ये आलेली असते घराच्या. खूप जास्त घाबरलेलं दाखवलंय तिला. तर ती आता लगेच पाणी घेऊन पिते. सगळ्याच बाजूने कोंडी व्हायला लागले माझी आता. नाही मी सगळीने हे हँडल करणं खूप कठीण आहे. कुणाची तरी मदत घ्यायलाच हवी असं म्हणते वल्लरी. पण कुणाची? परत पाणी पिते वल्लरी, कारण तिला खूप जास्त आता भीती वाटत असते. अरे हो, लावण्याची आई सौदामिनी देशमुख. सध्या तरी ती एकच अशी व्यक्ती आहे जी मला मदत करू शकते असं म्हणते वल्लरी. अर्णव आलेला असतो आपल्या खोलीमध्ये आणि तिथेच ईश्वरी असते. अर्णवला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं. ईश्वरी सर तुम्ही फ्रेश होऊन या, मी तुम्हाला जेवायला वाटते असं म्हणते ईश्वरी. मला नको आहे प्लीज असं म्हणतो अर्णव. अहो सर असं काय करताय, थोडं तरी खाऊन घ्या ना असं म्हणते ईश्वरी. आता नको आहे मला प्लीज असं म्हणतो अर्णव. सर
मान्य आहे. उदयकांत तो आपल्या हातातून निसटला. निदान आपल्याला हे तरी कळलं ना की तो मुंबईतच आहे असं म्हणते ईश्वरी. बिसिंदोर तो क्रिमिनल आहे. तो काय एका जागी थांबणार आहे? तो नाही थांबणार ना एका ठिकाणी असं म्हणतो तो. ते आहेच असं म्हणते ईश्वरी. पण माझ्या नवऱ्यावर पूर्ण भरोसा आहे असं म्हणते ईश्वरी. माझा नवरा त्या उदयकांतला शोधून काढणार असं म्हणते ईश्वरी. बरं सर, चला आता फ्रेश तरी खाऊन घ्या. मी लगेच थोडंसं खायला वाटते तुम्हाला असं म्हणते ईश्वरी. प्लीज नको आहे मला. एक काम कर, तू जाऊन झोप. माझा अंग खूप दुखतोय, मला जरा वेळ दे असं म्हणतो तो. मी तुम्हाला मसाज करून देऊ का असं म्हणते ईश्वरी. उठा उठा, बसा इथे, या इथे असं म्हणते ती. बस असं म्हणते ती आणि आता खाली बसतो अर्णव आणि ईश्वरी बसते आणि त्याची चंपी करायला लागते ती. डोकं दुखतंय असं म्हणून त्याचं डोकं ती चपायला लागते. छान वाटत असतं अर्णवला खूप. मी सिंदूर असं म्हणतो अर्णव. एक काम कर. काय असं म्हणते ईश्वरी. तर आता अर्णव म्हणतो तू मसाजरचा जॉब कर. तर ईश्वरी म्हणते ठीक आहे. बरं इकडे पण दुखते असं म्हणतो अर्णव. सर, आपल्याकडे मसाजर आहे ना, त्याने करते मी असं म्हणते ती. प्लीज प्लीज त्याने नको, तूच कर तुझ्या हाताने असं म्हणतो अर्णव. अहो सर, असं काय करताय असं म्हणते ईश्वरी. ऐका ना प्लीज, एकदा करू द्या असं म्हणते ती. तू हाताने छान करतोयस असं म्हणतो अर्णव. उठा उठा सर, त्या मसाजरने खूप छान वाटेल असं म्हणते ईश्वरी. सर ऐका प्लीज असं म्हणते ती आणि मसाजर आणायला जाते. तर आता मसाजरने मसाज करायला लागते ती अर्णवचा. अहो काय करताय असं म्हणते ईश्वरी. तर आता गुगुल्या व्हायला लागतात अर्णवला. ते नको करू त्याच्याने, हाताने बरं वाटतं असं म्हणतो अर्णव. मला टिकलिश होतोय, प्लीज डोंट डू दिस असं म्हणतो अर्णव. सर, लहान मुलांसारखं काय करताय असं म्हणते ईश्वरी. अहो पटकेनी अंगदुखी कमी होईल तुमची असं म्हणते ईश्वरी. तर आता ती मसाज करते ते मशीनने. मी सिंदूर, तुला विचारायला विसरलो मी, तुझं डोकं बरं आहे ना आता असं म्हणतो अर्णव. असं म्हणते ईश्वरी. डोक्यावर पडत जाऊ नकोस असं म्हणतो अर्णव. सर करू की नको असं म्हणते ईश्वरी. घे हाताने कर असं म्हणतो आता अर्णव. तर ती आता मशीनच करत असते त्याचं मसाज. तर आता ती काय काय विचार करायला लागते. तर आता सकाळ झालेली दाखवलंय. तर आता वल्लरी कुठेतरी चालत जायचं दाखवलंय. लपत छपत जात असते ती कुठेतरी. तर ती गाडीची हवा काढते आणि पंचर करून टाकते. आपल्या क्लिपनी ती हे करते बघा प्रेक्षक हो. आणि आता काहीतरी प्लॅन असतो तिचा पुढे. तर पंचर झालेली असते पूर्णपणे ती गाडी. तर आता ती सौदामिनीची गाडी असते. तर काय झालं असं म्हणते सौदामिनी. तर तिचा ड्रायव्हर म्हणतो गाडी पंचर झाली आहे असं म्हणतो तो. तेवढ्यातच आता दुसरी गाडी तिच्या समोरून थांबलेली असते. ती असते वल्लरीची. हॅलो असं म्हणते वल्लरी. मी सोडू का तुम्हाला असं म्हणते वल्लरी. नाही नको, मी कॅबनी जाईन असं म्हणते सौदामिनी. अहो कशाला, माझी गाडी आहे ना असं म्हणते वल्लरी. कोण तुम्ही असं म्हणते सौदामिनी. सगळं सांगते आधी, बसा तरी असं म्हणते वल्लरी. गाडी घेऊन जा असं म्हणते आता सौदामिनी आणि बसते ती वल्लरी सोबत तिच्या गाडीमध्ये. मी वल्लरी पाटील, अर्णवची मामी असं म्हणते ती. गाडी साईडला घ्या असं म्हणते सौदामिनी. एक मिनिट असं म्हणते वल्लरी. लावण्याने तुम्हाला माझ्याबद्दल काही सांगितलं नाही आहे ना असं म्हणते वल्लरी. खरं सांगू, अर्णव आणि लावण्याचं लग्न व्हावं अशी माझी खूप मनापासून इच्छा होती. इनफॅक्ट आम्ही दोघींनी खूप प्रयत्न पण केले. पण आमच्या अर्णवला ती मिडल क्लास सिंदोरी मुलगी आवडली. आला तिच्याशी लग्न करून असं म्हणते वल्लरी. माझ्या गाडीचा टायर तुम्हीच पंचर केला ना असं म्हणते सौदामिनी. मी असं म्हणते वल्लरी. नाही, मी तुझ्या गाडीत यावं ही तुझीच इच्छा होती असं म्हणते सौदामिनी. राईट? वाव असं म्हणते वल्लरी. सरळ मुद्द्याच बोलूया असं म्हणते सौदामिनी. का हवंय तुला असं म्हणते ती. राज्य शिर्केंच्या प्रॉपर्टी मधला माझा हिस्सा असं म्हणते वल्लरी. सात्विक फॅशन मधले 60% शेअर तुम्ही अर्णवकडून घेतले आणि ते तुम्ही त्याला परत कधीच देणार नाही आहात, माहिती आहे मला असं म्हणते वल्लरी. नाहीच देणार आहे मी असं म्हणते सौदामिनी. काय डील हवंय असं म्हणते ती. सात्विक फॅशनचे तुमचा वाटा मिळण्यासाठी मला अगदी गुप्त बातम्या तुम्हाला देता येतील असं म्हणते वल्लरी. आणि तुमचं काम झालं की मला माझा 25% हिस्सा द्यायचा असं म्हणते वल्लरी. मंजूर असं म्हणते ती. अर्णवच्या घरात एवढा मोठा त्याचा शत्रू लपलाय, मला अगदी माहीतच नव्हतं असं म्हणते सौदामिनी. नाहीतर तेव्हाच अप्रोच झाले असते. एनिवे, तुझे 25% तुला नक्की मिळतील. पण सगळं माझ्या हिशोबाने होईल असं म्हणतात त्या. आणि ते लवकरात लवकर माझ्या ताब्यात येण्यासाठी मला जी काही मदत लागेल ती तुला करावी लागेल असं म्हणतात त्या. प्रश्नच नाही असं म्हणते वल्लरी. अर्णवला घराबाहेर तुम्ही त्रास द्या, मी त्याच्या घरातल्या अडचणी कशा वाढतील याची काळजी मी घेईन असं म्हणते वल्लरी. पण माझ्या गाडीचे टायर पंचर करता सुद्धा मला ही डील आवडली असती असं म्हणतात सौदामिनी. तर वल्लरी हसते जोरात. एनिवे असं म्हणते सौदामिनी. नाव वी आर पार्टनर्स असं म्हणते ती आणि वल्लरीला हात देते. दॅट इज दॅट असं म्हणते वल्लरी. सात्विक फॅशनचं ऑफिस दाखवलंय. तर मीटिंग घेत असतो अर्णव आणि म्हणतो की ह्या सगळ्या प्रॉब्लेमचं एकच सोल्युशन आहे. आपली कंपनी ASR टेक्सटाईल ती सध्या नो प्रॉफिट नो लॉस मध्ये असं म्हणतो अर्णव. सो आय थिंक आपण ती कंपनी विकूया, पैसे गोळा करूया आणि एका नवीन कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करूया असं म्हणतो अर्णव. जरा बेस्ट ऑप्शन आहे असं म्हणतो शिर्के. म्हणजे आपल्याला बँकचे लोन्स वगैरे घ्यावं नाही लागणार असं म्हणतो तो. पण मला एक क्वेश्चन आहे असं म्हणतो शिर्के. मला असं वाटतंय की आपण हे प्रपोजल आजच फायनल केलं तर ASR टेक्सटाईलच्या सेल्स प्रोसिडिंगची सुरुवात करू शकतो. तुम्हाला काय वाटतं असं म्हणतो शिर्के. येस येस असं म्हणतात सगळे बोर्ड ऑफ डिरेक्टर्स. वेल गुड असं म्हणतो अर्णव. सगळं फायनल करून टाकूया असं म्हणतो अर्णव. ASR टेक्सटाईल असं म्हणत सौदामिनी आतमध्ये येते. ही कंपनी सात्विक फॅशनच्या अंडर आहे ना असं म्हणत आता सौदामिनी येते. पण तू ज्या कंपनीसाठी पैसे जमा करतोयस ती अंजली इन्फ्रा सात्विक कंपनीच्या अंडर येत नाही असं म्हणते दामिनी.
सो मी परमिशन देणार नाही असं म्हणते सौदामिनी. मिसेस देशमुख, आय डोंट थिंक सो. मला तुमच्या परमिशनची गरज आहे असं म्हणतो अर्णव. असं कसं असं म्हणते दामिनी. सात्विक फॅशनच्या रिलेटेड काय काय गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टींची माझा संबंध आहे असं म्हणते दामिनी. सात्विक फॅशनचे 100% शेअर तुमच्याकडे आहेत असं वागू नका असं म्हणतो अर्णव. लवकरच असतील असं म्हणते सौदामिनी. वडेवर असं म्हणतो अर्णव. हा डिसिजन मी सगळ्यांना विचारून घेतलाय, सो मला काही प्रॉब्लेम वाटत नाही असं म्हणतो तो. 1 मिनिट, मुळातच मला इन्फॉर्म न करता ही मीटिंग बोलवलीच कुणी असं म्हणते सौदामिनी. कारण ही मीटिंग ऑफिशियल नाही आहे आणि व्हॅलिड पण नाही असं म्हणते ती. सो तर आता सगळे डिस्कस करायला लागतात, सगळे बोर्ड ऑफ डिरेक्टर्स, आणि निघून जातात ते तिथून. दामिनीला मात्र खूप जास्त आनंद झालेला असतो. घाण टाकलेले शेअर्स, त्याचे पेपर्स मिळवण्यासाठी हा सगळा खटाटोप चाललाय ना तुझा असं म्हणते दामिनी. सौदामिनी देशमुख आज नाही आले बिझनेसमध्ये. तुला हे सगळं जेवढं सोपं वाटतंय तेवढं सोपं नाही आहे ते असं म्हणते ती. इट्स गोइंग टू बी टफ फॉर यू. लेट्स सी हाऊ टफ असं म्हणतो अर्णव. 200 कोटी देऊन टाक मला आणि सोडून घे तुझी कंपनी, जमेल का असं म्हणते सौदामिनी. हा असं म्हणतो अर्णव. 200 कोटी असं म्हणतो अर्णव. माझ्या ऑफिसमध्ये येऊन तुम्ही माझ्या कंपनीची किंमत लावताय, माझ्या सात्विक फॅशनची किंमत लावताय असं म्हणतो अर्णव. हु द हेल डू यू थिंक यू आर असं म्हणतो अर्णव. माझे शेअर्स आहेत, मी ठरवणार काय करायचं ते असं म्हणतो अर्णव. नाही नाही, तुझ्या हातातच काही नाही असं म्हणते सौदामिनी. आणि मुळात तू काही करूही नाही शकत. 15 दिवसात माझे 200 कोटी दे, नाहीतर तुझ्या आईच्या नावाने असलेली तुझी कंपनी सात्विक फॅशन्स याचं नाव बदललं जाईल असं म्हणते सौदामिनी. तर आता खूप घाबरलेला असतो अर्णव हे ऐकून. इकडे वल्लरी आणि उदयकांतची भेट झालेली दाखवली. तर आता वल्लरी म्हणते, सांगितलं होतं ना अर्णव आणि त्याची माणसं तुझ्या मागावर आहेत, मग कशाला भेटायला बोलवलंस असं म्हणते वल्लरी. आवाज खाली असं म्हणतो उदयकांत. त्या दिवशी सुद्धा तू सांगितलंस म्हणून हातात बंदूक असताना सुद्धा तिथून पळून गेलो, नाहीतर मस्त ठोकलं असतं त्या अर्णवला. माझ्याशी मापात राहून बोलायचं असं म्हणतो उदयकांत वल्लरीला. मापात तू राहायचं, नाहीतर तू अडकशील आणि मलाही अडकवशील असं म्हणते वल्लरी. त्याच्यामुळे परत परत तेच सांगते, गायब हो, लप कुठेतरी असं म्हणते वल्लरी. पण त्यासाठी पैसे लागतील, ते पैसे दे. होतो गायब असं म्हणतो उदयकांत. पैशांचं काय झाड लावले काय मी असं म्हणते वल्लरी. तू झाड लाव, बँक लूट, नाहीतर तुझ्या भाच्याला लूट, काय वाटेल ते कर, पण मला माझे पैसे दे, नाहीतर असं म्हणतो उदयकांत. नाहीतर काय, नाहीतर काय असं म्हणते वल्लरी. तर हसतो जोरात उदयकांत. नाहीतर अर्णवने मला शोधल्यावर, मला पकडल्यावर मी त्याला सगळं खरं खरं सांगेन असं म्हणतो तो. कसं आहे ना, आपल्याला खोटं बोलायची सवय नाही असं म्हणतो उदयकांत. धमकी देतोस काय असं म्हणते वल्लरी. धमकी समज, नाहीतर काय वाटेल ते समज. माझ्या गायब होण्याची किंमत मोजावी लागेल तुला असं म्हणतो तो आणि हसतो. तर आता दामिनीला दाखवले, माझं प्रपोजल तयार आहे असं म्हणते ती. तर आता ती प्रपोजल द्यायला सांगते तिच्या सेक्रेटरीला अर्णवला. तर आता ती पेपर्स देते, तर शिर्के घेतो ते पेपर्स. 15 दिवसात माझे पैसे दिले नाहीत तर तुझी पोझिशन तर बदलून जाईलच, पण ह्या कंपनीची ओनरशिप सुद्धा बदलेल असं म्हणते ती. सात्विक फॅशन्स हे तुझ्या आईच्या नावावर, म्हणजे सात्विका राज शिर्के यांच्या नावावरती ही कंपनी सुरू केलीस ना तू, त्या कंपनीचं नावच आता पुसलं जाईल असं म्हणतात त्या. अर्णवला खूप जास्त भीती वाटते. ह्या पुढे तुला सतत माझी आठवण येईल, लावण्याची आई म्हणून असं म्हणतात त्या. ज्या लावण्याला तू तुझ्या आयुष्यातून दूर केलंस ना, तिचंच नाव तुला सतत आठवावं लागणार असं म्हणते सौदामिनी. आणि तेही माझ्यामुळे असं म्हणतात त्या. सो आता सात्विक फॅशनच्या ऐवजी लावण्या फॅशन्स हे नाव असणार असं म्हणतात त्या. काउंटडाऊन सुरू झालाय असं म्हणतात त्या. बी रेडी असं म्हणतात त्या. तेवढं म्हणून निघून जातात त्या तिथून त्याला टशन द्यावून. तर शिर्के आणि अर्णव दोघेही खूप घाबरलेले असतात. तर अर्णवला खूप जास्त वैताग आलेला असतो. तर आजचा भाग इथे संपतो. तर वगैरे त्यामध्ये काय ते, तर आता अर्णव आणि ईश्वरी दोघेही बाहेर थांबलेले असतात. कसं होणार आहे असं म्हणतो अर्णव. माझ्या आईचं नाव, तिच्या नावावर असलेली कंपनी, कसं काय करणार आहे मी असं म्हणतो तो. होईल सगळं नीट असं म्हणते ईश्वरी. तेवढ्यातच एक ट्रक समोरून जात असते आणि त्याच्यातून एक पॅम्पलेट सगळे खाली पडतात. तर आता ते पॅम्पलेट येऊन पडतात ईश्वरीच्या हातामध्ये. भारतातील बिझनेस कंपनीसाठी मोठी संधी, विजेत्याला मिळणार 1 बिलियनची इन्व्हेस्टमेंट असं म्हणतो तो. सापडला मार्ग असं म्हणते ईश्वरी. तर गणपती बाप्पा मोरया असं म्हणते ईश्वरी, कारण त्या ट्रकवरती गणपती बाप्पांचं चित्र असतं. तर बघा प्रेक्षक हो, एक मार्ग मिळालेला आहे ईश्वरी आणि अर्णवला, तो म्हणजे या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेणं. तर प्रेक्षक हो, आजचा हा एपिसोड इथेच संपतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नवीन एक्सक्लुझिव्ह पिक्ससाठी हा व्हिडिओ बघतच राहा, कारण अजून एक्सक्लुझिव्ह पिक्स आम्ही ह्या व्हिडिओ नंतर टाकलेले आहेत.